लय बेकार करू नका. चहा सांगितलंय. चांगलं झालं. काल सीएम साहेब पण पूर्ण वेळ सगळं सांगत होते. हे ते मान्य आपल्याला काहीच करायचं अडचण नाही. प्रसाद दादा पूर्ण वेळ त्यांशी बोलले. विखे पाटील साहेब पटकन या आठवड्यामध्ये तुमचं काय काय बसून करून घ्या. आता मंगळवारपासून परवापासून सुरूच होईल आता सगळं. त्याच्यात ना आपलं एक हे करायला पाहिजे. आता सातारा संस्थांचा जे आर निघाल ना 1 महिन्याने, तर कोल्हापूर गॅजेटचं अभ्यास सुरू करायला पाहिजे आयुक्तांनी तोपर्यंत. ते अहवाल मागून घेत नाही. हां, कारण ते मंगळवारच्या बैठकीत सांगतो. राजश्री शाहू महाराजांनी त्याच्यात खूप ही आहे. पुणे कोल्हापूरचं ते म्हणजे अधिकृत रेकॉर्ड आहेत सरकारी दस्तऐवज. त्यात खूप कल्याण त्या दस्तऐवजाला त्रास पण नाही ना, नावासकट आहे. हां, तेच प्रॉब्लेम झाला. इकडं संख्या फक्त त्या संख्येकी आहे ना. ते काय होतं, अधिकारी काय करायचे पहिले, एखाद्या गावात समजा 30 कुणबी आहेत, मग ते काय करायचे, त्यांना कोण सारा देतोय. पहिली ती वसुली असायची ना महसूलची, शेतसारा म्हणायचं त्याला. तर मग ते हे देते, मग त्यांचे नाव घेऊन टाकायचे. मग इथं एका गावात 30 कुणबी आहेत अहो शेती कसणारे, आणि प्रत्येक राजवट तीच करायची. इंग्रज असला तेच करायचं, फक्त इंग्रज थोडा चॅप्टर चापरा होता, ते नाव असं येत लिहायचं, आणि बाकीच्या राजवटी नाव असं येत नव्हतं, फक्त संख्या. हां, तेव्हा मात्र राजवट कोणाची पण असो, पण लेखा जो काही इंग्रजच ठेवायचा. सत्ता जरी इकडं दुसऱ्याची असली तरी सगळ्यावर नियंत्रण तीच ठेवायचं. ते असं करायचं. मग मिरज संस्थान असो, औंच संस्थान असो, राज्य ते करत नसला त्या परिक्षेत्रात, पण लक्ष तेव्हा लेखा जो का तेव्हाच ठेवा, कोणाला किती मिळकत आहे या हिशोबाने तेव्हा मग त्यांच्याकडून कर घ्यायचा लोकांकडून घेण्याऐवजी. तसं व्हायचं. मग यांनी काय करायचं, 30 नावं टाकायची. मग 2 लाख येतं संभाजीनगर, जालना जिल्हा 1 होता, 2 लाख कुणबी. मग इथं